एरवी मुंबईत दिसणारं दृश्य गेले 3 दिवस जामनगरमध्ये दिसलं। कारण सोशल मीडियात कायम चर्चेत असलेले सगळे सेलिब्रिटी मुक्काम पोस्ट होते जामनगरमध्ये। सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या जामनगरला झालेल्या प्री वेडिंग सोहळ्याची। 1 ते 3 मार्च मध्ये झालेल्या या ग्रँड सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही देखील पाहिले असतील। या प्री वेडिंग सोहळ्यानंतर आता उत्सुकता आहे त्यांच्या लग्नाची। अंबानी कुटुंबाच्या होमटाउन म्हणजे जामनगरमध्ये हा भव्य सोहळा पार पडला आणि याची सुरुवात अन्नसेवेने झाली, ज्यामध्ये अंबानी कुटुंबाने गावातील 51,000 नागरिकांना मेजवानी दिली। अंबानी कुटुंबीय यावेळी स्वतः जेवण वाढताना आणि या सगळ्यांची आस्थेने विचारपूस करताना दिसले। 1 मार्चच्या संध्याकाळी अनंत अंबानी यांच्या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी इव्हनिंग इन एव्हरलँड थीम कॉकटेल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर 2 मार्चला पाहुण्यांना रिलायन्स ॲनिमल रेस्क्यू सेंटर पाहता आलं आणि संध्याकाळी मेला रोग पार्टीचं आयोजनही करण्यात आलं होतं। 3 मार्चला टस्कर ट्रेल आणि त्यानंतर पारंपरिक हस्ताक्षर असा विधी देखील पार पडला। 1 ते 3 मार्चमध्ये भरगच्च कार्यक्रम होते आणि वनतारामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी तर होतेच, शिवाय परदेशी पाहुण्यांना देखील या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचं भाग होता आलं। तीनही खाननी धरलेला ठेका, अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, रणबीर आलिया, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाचा जोरदार परफॉर्मन्स, दिलजीतचं धमाल सादरीकरण आणि अरिजित सिंहचे सुंदर आवाजही। यासोबतच अंबानी कुटुंबाने केलेला डान्सही लक्षवेधी ठरला। करीना कपूर, सैफ अली खान आणि त्याचबरोबर तैमूरचा रॉयल लुक चर्चेत होता। दीपिका, रणबीर, कैटरीना, विकी, आदित्य, अनन्या असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या सगळ्या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये होते। बिल गेट्स, मार्क झकरबर्ग आणि इवांका ट्रम्पही खास या फंक्शनसाठी जामनगरमध्ये होते। श्रेया घोषालच्या आवाजातील गाणं असलेल्या गणेश वंदनेवर नीता अंबानी यांनी मनमोहक असं नृत्य सादर केलं। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचा कालचा शेवटचा दिवस अत्यंत दिमाखात पार पडला असंच म्हणायला हवं, कारण हा विधी होता हस्ताक्षर हा पारंपरिक विधी। इतका भव्य दिव्य सोहळा झाल्यानंतर 12 जुलैला अनंत आणि राधिका यांचं लग्न कुठे होणार हे सध्या तरी कळू शकलेलं नाही। तेही सेलिब्रेशन जोरदार असेल की कुटुंबियांच्या उपस्थितीत होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित जुलैच्या आधीच कळू शकतील। याआधी आकाश लोका आणि ईशा आनंद यांचं लग्न मुंबईत झालं होतं।